मग तुकाराम महाराज असं म्हटल्यावर देव म्हटले तुकोबा आहे, आपल्या वारकरी संप्रदाय जात मानत नाही ना. आणि एक वाक्य सांगतो, जगामध्ये एकच संप्रदाय तो वारकरी संप्रदाय, त्याच्यात जातीभेद करू नका. बरं, त्याच्यामध्ये आणायचं भेद भ्रम भेद हरि विष्णु माया जग हरि विष्णु माया जग वैष्णवांना वेदा वेदा रमा मंगळा वेदा वेदा ब्रह्म हे विष्णु माया जग वैष्णवांना विष्णु माया जग वैष्णवांना वेदा वेदा रमा जय हो. काय गोड चाल. भेदा भेद भ्रम अमंगळ. इथं जात मानली जात नाही, कधीच मानली जात नाही. संप्रदायानं जात मानलेली नाही. आपण सगळेजण पंढरीची वारी करणारे आहोत. आपल्या महाराष्ट्राची पद्धत आहे वारीची. आपण सगळेजण पंढरीला जातो. मग काहीला महिन्यात जाता येत नसेल तर कोणी 6 महिन्यानं जातं, कोणी वर्षाला जातं, पण जातो. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्यानं पंढरीच्या पांडुरंगाची वारी केली पाहिजे. आणि आपण कधी पंढरपूरला गेलात तर पंढरपूरच्या मार्केटमध्ये कायम एक गाणं ऐकायला मिळतं. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. संत चोखोबा शेजारी आहे नामदेव पायरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. बऱ्याच जणी म्हणायला लागले, बऱ्याच जणीची रिंगटोनच आहे मोबाईल. काय सुंदर गीत आहे ना महाराज. हे जे गीतं असायचे ना ते आमच्या विचारातून तयार व्हायचे. पूर्वीचे गीतं आमच्या संप्रदायातून तयार व्हायचे. मास्तर कीर्तन ऐकायला यायचे आणि कीर्तनात्मक कीर्तनकार सांगायचा, मातीची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती, देविसरे आपुला जवळी घेता शिन गेला, ओले कोराचे हित जाणे माऊलीचे चित्त. इथं तो ऐकायचा मास्तर आणि त्याच्या हृदयाला कविता सुचायची. तुकोबारायांचा अभंग ऐकून तो म्हणायचा, आई ग थोर तुझे उपकार, 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. 9 महिन्यांनी 9 दिवसांनी केले कृतार्थ जन्म देऊनी. देऊनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. असोनी माझा स्वभाव व्यर्थ, परी मी लाडके तुझे अपत्य. आई तयार व्हायची. इथं तो बाप ऐकायचा, बाप करी जोडी लेकुराची ओढी. अभंग आहे हा, बापाबद्दलचा अभंग आहे ना हा. आपुली कुरवंडी वाळवणी ओ, एकाएकी केला मिरासेचा धनी. तुकोबारायांचा अभंग ऐकायचा तो मास्तर आणि मग त्याची कविता तयार व्हायची. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, वरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना.
माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना. बापाची कविता तयार व्हायची, फार गोड. आनाया निर्मळ वारी गेलो मी या कासारी, ही लगबग भरोनी जारी, तो परत फिरे तो तुमचा शर आला, कसा उरात ऋतूनी बसला, शर आला तो धावून आला काळ, विव्हळला श्रावण बाळ. बघ काही जुने माणसं म्हणायला लागली, जुन्या काळातली कविता आम्हाला पण होती. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरावे. नाही खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. काही कविता होत्या, कारण त्या इथून तयार व्हायची. आता हे बाहेर राहिलं नाही महाराज. भंगार संगीत आलं बाबा. आता हे कुणी आणलं आणि कुठून आणलं काय मेळ लागत नाही. हे सगळं चोरीला गेलं ना महाराज. आपले तिकडचे घेऊन गेले, आपले कपडे त्यांनी नेले. तिकडचे ते इंग्लंडवाले आपले ज्ञानेश्वरी वाचायला लागले आणि तिकडचे जीन्स पॅन्ट आपल्याला पाठवून दिली. तिकडचा मोबाईल आपल्याला पाठवून दिले. मोबाईल पूर्वी आपल्याकडे नव्हता. हे मोबाईल लय बेकार आहे. हे तुम्हाला इतका चांगला वाटतो का मोबाईल? हा जेवढा चांगला आहे तेवढा खराब आहे. सगळ्यात जास्त सध्या वातावरण बिघडलंय मोबाईलनं. प्रेम राहिलं नाही, प्रेम नाही. नागपंचमीला पोरगी नांदायला आलेली माहेरी जायची, दिवाळीला नांदायला आलेली पोरगी माहेरी जायची. आता या व्हिडिओ कॉलमुळं आईन बहीण काही प्रेम नाही महाराज. सकाळीच माझी बायको समोर अशी मांडते भाकरी करताना, आई जेवली का, आई खाल्लं का, काही नाही. एवढं नाही माझं फाकलेलं, आपलं तुमचं घेतोय फक्त माझ्यावर घेतलंय असं काय. हे सगळ्याचं तेच आहे महाराज. सगळे असेच आहेत महाराज. व्हिडिओ कॉल आला, फेसबुक स्टेटस इन्स्टा स्टोरी, याच्यातच माणूस आहे महाराज. हो, त्यांनी मात्र आपलं घेतलंय, आपलं मात्र त्यांनी चोरून नेलं. पूर्वी आपल्याकडे असं नसायचं. फार सुंदर शिकवलं जायचं. वर्गामध्ये मास्तर आले की पोराला आई शिकवायचे, धर्म शिकवायचे. जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा. फार सुंदर शिकवलं जायचं. बसा या पुढे या, लवकर या. ऐका शिकवलं जायचं. आता हे हा या पाटील या बस. विठाला 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 विठाला. शिकवलं जायचं. हे फार सुंदर असायचं. हंबरुनी वासराले चाटते जव्हा गाय, तव्हा मले गाई मध्ये दिसती माझी माय. आया बाया सांगत होत्या होतो जवा ताना, दुष्काळात माईच्या माझ्या टला होता पाना. पिठामंदी पाणी टाकून मला पाजत जाय, तव्हा मले पिठामध्ये दिसती माझी माय. आईची कविता, बापाची कविता, देशाची कविता, भगतसिंहाची कविता, शिवरायांची कविता, देशाबद्दलच्या कविता असायच्या. आता राहिल्या नाही. माझा पोरगा आता 8वीला आहे. आमचे अशोक अण्णा आलेले आहेत माझ्या घरी, दादा पाटील पण आलेले आहेत, सदानंद महाराज आलेले आहेत, भगवान महाराज आलेले आहेत. यांना विचारा, 8वीला गेलाय पोरगा. आता सहज एक दिवस शाळेतून आला तर मी त्याला विचारलं, का रे मास्तर काही कविता वगैरे शिकवतो का रे तुला? म्हटलं हो. मन बरं. त्यांना लगेच सुरू केलं, जानी जानी येस पप्पा इट इज शुगर. नो पप्पा. म्हणलं गप आहे, मराठी नाही येत का? आपण मराठी माणसं आहे, मराठी तर लय भारी येते. म्हटलं बाबा मन बरं. म्हटलं मराठी. आता पोरगा मराठी कविता म्हटल्यावर आमची बायको सोफ्यावर, मी सोफ्यावर, भावाची बायको, भाऊ, आई सगळे सोफ्यावर बसले आणि पोरानं कविता सुरू केली. तुम्ही फक्त ऐका. पोरानं कविता सुरू केली मराठी. मला वाटलं आता चांगली म्हणल आणि त्यानं सुरू केलं, पप्पा सांगा कुणाचे आणि पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. बायको लागली माझ्याकडे बघायला, मी लागलो तिच्याकडे बघायला. पोरग बिघडलं. म्हटलं आपण एवढ्यावर दम नाही निघाला. मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज.
त्यांनी तसं म्हणलं की मी खालून कोरस केला त्याला, लेकर कोण्या भूताचे. अरे काय कविता आहे काय आहे, असलं ऐकू नका, चांगलं ऐका चांगलं. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. एक 16.5 वर्षाची मुलगी होती कानोपात्रा नावाची, इतकी सुंदर होती दिसायला, अजून तशी मुलगी जन्माला आली नाही, इतकी सुंदर होती. सुकलेल्या कमळाच्या फुलाला जर तिचा हात लागला तर ऐका, हात लागल्याबरोबर कमळ उमलायचं. पान जर खाल्लं ना तिनं तर तिच्या कंठातून दिसायचं. आपल्या बायकासारखी नाही डांबरी मेनकापडी काळी बेंद्री, अय आपली नाही पहा ती कावडाकडे चालली भिताडाकडे, असली नाही ती आपली. काय ती एक डोळा एकना किधर बी देखना, असली नाही. इतकी छान मुलगी होती, पण तिला आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. ऐका व ऐका, बापण जाणे तत्वता, माता दावणे सर्वथा. आई माहिती होती, बाप माहिती नव्हता. एक वेश्याची मुलगी कीर्तनाला आली आणि कीर्तन ऐकता ऐकता कीर्तनात तिनं ऐकलं की बुवा देवाच्या पायावरती जर प्रेम केलं तर कोणत्या जातीचा काय, कोणत्या धर्माचा काय, हो देवाला काही माहिती नाही, असं ऐकलं. पोरगी कीर्तनाला आली पांडुरंगाच्या मंदिरात. कीर्तन ऐकता ऐकता तिनं ऐकलं, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपली या, कस्तुरी मळवट चंदनाची उठे. एक एक जण प्रमाण द्यायला लागलं. हो याच्यात काय एक एक गायक महाराज साधा नाही, हे नुसते प्रमाण द्यायला लागले तर आपले 10 वाजतील महाराज. दुसरं प्रमाण आलं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. तिसरं प्रमाण आलं, मृद मधुर मधुर वाजवितो वेणू, सावळा नंदनु नंदाचा गे. हो तिसरं प्रमाण आलं. असे आमच्या गुरुवर्य रखमाजी महाराजांच्या चाली आहेत महाराज. एका दमात तुम्हाला 200 म्हणून दाखले बघा, मी लय गोड चाली महाराज, अर्थ सांगणार आहे बरं का. मग अशा ते बनतो, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, विठो देखी येला डोळा, बाई वो वेधले वो मन तयाची ये गुणी. एक एक प्रमाण एक एक चाल पोरगी ऐकत होते. पूर्ण विचार केला, बाई सावळा दिसतो, निळा दिसतो, गोजीरवाणा दिसतो, सुंदर दिसतो, राजस दिसतो, माझ्यापेक्षा भारी दिसत असेल का. ती पाहायला गेली देवाला, आणि देवाला पाहिलं तिनं तर देव तिला काळा दिसला. देवाच्या पायावर मस्तक नाही मांडलं, हे जे बोट आहे ना बोट अल्लात ठेवलं, तर कानोपात्रेच्या बोटानं देव इतका सुंदर झाला की तिच्या बोटानं देवाच्या पायाला खड्डाच पडला. अजूनही मूर्तीला तो खड्डा आहे. आणि मग तिला कळालं की खरंच हा देव सुंदर आहे. एका वेश्येची मुलगी मंदिरात नाचायला लागली. नाचता नाचता भजन करता करता देवाच्या पायावरतीनं आपला प्राण दिला. मंदिरात तिला जागा दिलेली आहे, तिची समाधी मंदिरात आहे. तुकाराम महाराजाला भगवान म्हटले, अहो तुकोबार आहे, आपल्या संप्रदायात एका वेश्येच्या मुलीला जर मंदिरात जागा मिळते आणि इथं जातच मानली जात नाही, तर तुम्ही असं काय बोलताय, माझी ये जातीचे मज भेटो कोणी. इथं जातच नाही म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची आकारण. इथं समुद्र नदी नवे पैगा, पाषाण म्हणो नये लिंगा, संतनवती जगा माणसाका सारिखी. संत जातीचा विचार करत नाही तुकोबार आहे. कोण पाहिजे तुम्हाला, काय बोलताय तुम्ही, माझी ये जातीचे मज भेटो कोणी. महाराज त्याचं उत्तर देतात. महाराज म्हणतात, माझ्या जातीचं म्हणजे मराठी माळी कुणबी धनगर मातंग नावी हा नाही, मग माझ्या जातीचा म्हणजे माझ्या विचाराचा. जात शब्दाचा अर्थ काय खरा, विचार. एक विचार झाला की जात संपून जाते बघ. आता तुम्ही सगळे इथं बसले, कुणाला कुणाची जात माहिती नाही, कुणालाच माहिती नाही. सगळे एका विचाराचे झाले ना. एकच जात इथं पांडुरंग जाते, माऊली जाते, तुकाराम महाराज. का, त्याचं कारण आपण एक विचाराचे झालो. तुकोबारांना माहिती होतं ही इच्छा का प्रगट केली तुकोबारांनी, त्याचं कारण तुकोबारांना माहिती होतं कलियुगात लोक भांडण करणार आहेत, म्हणून तुकोबारांनी अभंग निवडला हा की माझ्या जातीचे पाहिजेत. म्हणजे कोणते पाहिजेत, तर एका घरात एका जातीचे पिता पुत्र राहिले नाही, एका घरात एका जातीचे माता पुत्र राहिले नाहीत, एका घरात एका विचाराचे बंधू राहिले नाहीत, एका घरामध्ये एका विचाराचे बहिणी भाऊ सुद्धा राहिले नाही, एका घरामध्ये एका कुटुंबामध्ये एका गावामध्ये एक विचाराचे लोक आता राहिले नाही. तुमचं पहिलं गाव पाहिलं मी, हे दुधड नावाचं.
इथं सगळ्यांचा विचार एक आहे. खूप बरं वाटलं मला, खूप आनंद वाटला. ऐका गड्या, एवढं सुंदर कीर्तन चालू आहे, 9:30 वाजलेत, कधी वाजले कळालं नाही आपल्याला. ऐका ऐका, एका जातीचा विचार कसा असतो ऐका. तानाजी मला कोंडाणा हवाय, मुरारबाजी मला पुरंदर हवाय, येसाजी मला सज्जनगड हवाय. तो बघतो पलीकडचा गड आला पाहिजे. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पलीकडच्या कोपऱ्यातून आवाज आला राज, राज उडवायची राज, उडवायची राज. सुलतानी सत्ता आता साप उडवायची. त्याच्या पलीकडून आवाज आला राज. इथून पुढचं जगणं तुमच्या करता, इथून पुढचं मरण तुमच्या करता. त्याच्या पलीकडून आवाज आला राज, शेळी म्हणून जगणं मान्य नाही, जीवन जगायचं तर वाघाचं जीवन जगूया. पोरं 400 तयार झाली. माळी, मराठी, कुणबी, धनगर, मातंग सगळ्या 18 प्रगड जातीची पोरं तयार झाली. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. त्या भोर तालुक्यातल्या रायरेश्वराच्या मंदिरात गेली, हातामध्ये गुलाल बेलभंडार घेतला आणि 400 पुरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला, होर होर महादेव. आमचे 2-4 जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले काय? का म्हटले नाही? त्याचं एकमेव कारण आहे, या धामण्यातलं रक्त थंड झालं. डबल भूक लागली राव मला. माझी एक विनंती तुम्हाला, 5 दिवसाचा एवढा सुंदर सप्ताह रंगलाय, एवढं गोड कीर्तन चालू आहे, संपूर्ण आहे असं वाटतंय. एकदा सगळ्यांनी असे 2 हात वर करा. सगळे करा करा. मागच्या पोरांनो करा. जीन्स पॅन्ट टी शर्ट करा. मागच्या वाट्यावरले करा. मातांनी कमी नाही, तुम्ही करा सगळे. वा वा, सुंदर सुंदर. वाट्यावरले ऐ लाल शर्ट करा. हा इकडचे करा. अर्धाले करू नका. वाट्यावरले वाट्यावरला बोलू नका. हात वर करा फक्त. आणि अर्धाले करू नका, ओरिजिनल करा. अर्धाले म्हणजे हाफ मर्द असतं, ओरिजिनल मर्द असा असतं बरं का. करा ओरिजिनल. त्याला वाटतं मी मर्द आहे त्याने हात वर करा. जो ना मर्द आहे त्याने ठेवा खाली, मला काय करायचं. करा हात वर करा. हात वर. टाळकरी मर्द आहेत ना तुम्ही. शाबाश. वा काय दुधडचा सप्ताह चाललाय अशोक अण्णा. वा वा काय गोड वातावरण आहे. अय पोरांनो हात वर करा. ऐका रे, 5 दिवसाचा सप्ताह चाललाय, एवढं गोड वातावरण तयार झालंय. काल जन्माष्टमीला आपण नाचला सोपान महाराजांच्या कीर्तनात. एवढा गोड गायनाचा सोहळा चाललाय. उद्धव महाराज, आपला अर्जुन महाराज, विकास महाराज, दादा पाटील, भगवान महाराज, तुळशीराम बाबा, खाली सदानंद गुरुजी, तिकडून पलीकडून दुसरे प्रमाण देणारे बाळू, हे असे प्रमाण रंगलेत. हात वर करा. आणि ज्याचा हात वर आहे त्यानं टाळी नका वाजू. मी हरर म्हणतो. ज्याचा हात वर त्यानं महादेव म्हणा. असा आवाज काढा, असा आवाज काढा. कळू द्या संभाजीनगर जिल्ह्याला काय दुधडचा सप्ताह चाललाय. बोला हर 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 जोरात वाजा, जोरात वाज. आता शिक रेंज आली बघा जरा अशी. असा आवाज घुमला. एक मावळा एक गड आणायला लागला. ही खरी ताकद होती बरं का. 1 जण जायचं आणि 100 कापायचं, ही त्याच्या अंगातली ताकद नाही, त्याच्या वाणीतल्या हरर महादेवची ताकद होती. ओम नमः शिवायची ताकद होती. माझ्याकडे बघा, एक पोरगा तयार झाला. मी जातो राज, मी जातो राज, मी जातो राज. हो, पोरांची संख्या आता 400ची 1000वर गेली, 1000ची 500वर गेली, 1500वर गेली, 1,500ची 2000वर. नेताजी पालकर सरलष्करपती विराजमान झाले. महाराष्ट्रात आवाज घुमला, शिवाजी राजा, शिवाजी राजा, शिवाजी राजा. सगळ्या समाजाची पोरं एकत्रित यायला लागली. आदिलशाही पळाली, निजामशाही पळाली, मुघलशाही पळाली. माझ्याकडे बघा, हो बोलता बोलता आता हो ती कुतुबशाही सुद्धा पळाली. 4 सत्ता एकच विचार करायच्या, कोण आहे शिवाजी, कोण आहे मराठा, अरे कोण आहे हिंदू, कोण आहे शिवाजी. हो, एकही जण पुढे सरकत नव्हता. तेवढ्यामध्ये तो आदिलशहाचा दरबार भरला. कोण आहे शिवाजी, कोण आहे हिंदू, कोण आहे मराठा. बडी बेगम कडाडली. कोण लायगा उसे पकड कर जिंदा या मुर्दा. तेवढ्यामध्ये कोणाचा तरी पायाचा आवाज यायला लागला. कर 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 कर. काय नाव पोराव त्याचं? हे नाव सगळ्याला माहिती आहे बरं. ज्यांनी ज्यांनी हे नाव सांगितलं त्यांनी कोणी सांगा मला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किती तारखेला आणि कोणत्या वारी झाला?
अय अफजल खान हा 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 काय 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 बोला ना जोरात सांगा ना 1600 किती 6 जून 1674 वार माहिती आहे कुणाला तुमचा बर्थडे बरा माहिती आहे तुम्हाला वार शनिवार होता ऐका 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 आपल्याला हा इतिहास त्याचं कारण आपण वाचत नाही ना महाराज आपल्याला वाचायला वेळ नाही कादंबऱ्या नाही छावा नाही यात आपण वाचत नाही महाराज आपले पोरं आता वाचू शकत नाही रोज एक पान वाचलं पाहिजे इतिहासाचं रोज एक कादंबरी वाचली पाहिजे रोज एखादं पान पोरांना शिकायला मिळालं पाहिजे फार गरज आहे पोरांनो याची आपल्या घरामध्ये श्रीमान योगी नावाची कादंबरी आणा आपल्या घरामध्ये छावा नावाची कादंबरी आणा हे पुस्तक आपल्या पोरांना वाचायला द्या तुमची पोरं निर्व्यसनी होतील बघा एक एक पान वाचता वाचता डोळ्यातून पाणी येतं महाराज मी 7 दिवस छत्रपती सांगणारा महाराज आहे आता पुण्याला एका आमदारानं कथा ठेवलेली माझी जशी रामकथा केली ना आम्ही आता तशी एका आमदारानं छत्रपतीची कथा ठेवली 7 दिवस छत्रपतींची कथा आहे रोज सांगतोय बघा आपली वेळ संपत आलेली 9:45 काटा चाललाय आपला माझ्याकडे बघा आणि मग अशी एकदम दरबार भरला त्याचं नाव अफजल खान त्याचं खरं नाव अब्दुल्ला होतं 64 बायका होत्या त्याला किती काही म्हणले बाबो किती किती 64 63 बायकाची कत्तल केली त्यानं एकच बायको जिवंत ठेवली आणि 63 बायकाची कत्तल करून निघाला 63 ऐका 2000 घोडदळ 12,000 पायदळ 10,000 घोडदळ 1200 हत्ती 200 उंट अशा लवाजमा घेतला नाईक सुर्वे पांडे भोसले भास्कर कुलकर्णी सारखा हुशार वकील घेतला आणि खान निघाला खान डोलत डौलत आला आपण ऐकलोय खान निघाला दरमजल दरकोस करत त्याची समशरीचं बोट झालं तुळजापूर आणि तुळजापूरच्या पावन मंदिरामध्ये खानाची छावणी पडली आणि खानानं विचारलं कोणसा भगवान आहे हुजूर ही मराठ्यांची कुलस्वामिनी ही जगतजननी तुळजा भवानी हिला नैवेद्य दाखवल्याशिवाय हिंदूच्या घरात वरण आणि पुरण शिजत नाही ही राजांना प्रसन्न आहे ही मराठ्यांची कुलस्वामिनी ही सगळ्या जगाची कुलस्वामिनी हो सगळा समाज हिच्यावर प्रेम करतो माळी काय धनगर काय कुणबी काय मातंग काय सगळ्यांची ही कुलस्वामिनी शब्द ऐकला तळपायाच्या आगमस्तकाला गेली हल्ला करो मार डालो तोड डालो शनार्धामध्ये तुळजापूरची राख रांगोळी केली बाबा हातामध्ये छन्नी आणि आतोडा घेतला भवानी मातेच्या अंगावरती धावून गेला भवानी मातेचे तुकडे तुकडे केले रे ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या रे भवानी मातेच्या काय घ्यायचं त्याचं नाव गाय कापली रे गाय कापली त्यानं पवित्र अशी गाय कापली रे मंदिरामध्ये शिखर शिंगणापूरचं मंदिर फोडलं रे पुंडलिकाला चंद्रभागेत फेकून दिलं वारकऱ्यांनो आणि ऐका वाऱ्यासारखी बातमी राजांच्या कानावर गेली की माझी आई भवानी फुटली जोरात मिठी मारली मासाहेब आमच्या आईला त्यानं हात घातला ते काय आताची राजी हात घातला आई मासाहेब खानानं आमच्या आईला फोडलं मासाहेब आम्ही त्याला सोडणार नाही रात्रभर राजे झोपत नव्हते दिवसभर राजे झोपत नव्हते ऐका दुधडकर एकच विचार करायचे खान 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 एक दिवस पाट राजांना झोप लागली आणि पहाटच्या स्वप्नामध्ये तुळजा भवानी माता प्रगट झाली उठ शुभा अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण शोभा उठ मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय सगळा इतिहास सांगायला 12 वाजतील संपायचं नाही मांडीवर खान घेतला राजानी अशी वाघ नक त्याच्या पोटामध्ये घातली पोरांनो असा टरा 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 टरा
फाडून टाकला खान. त्याचं कारण दहशतवाद असाच फाडायचा असतो, लक्षात ठेवा. हो, संकट आली तर फाडून टाकायचा असतो. ऐका रे, शाहिराची लेखणी कडाली, फिक्र न कर नादान शिवा का चावा है, जहां से अफजल की एक ही दाव में उखाड़ा है. हो, शाहिराची लेखणी कडाडली. घनाघनाने मूर्ती भंगल्या, घनाघनाने मूर्ती भंगल्या, तुळजा पंढरपुरी वाघनख्यानी, 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 वाघनख्यानी खान फाडिला प्रताप दुर्गावरी, फाडिला